यंदाची लोकसभा निवडणूक वेगवेगळ्या अर्थाने चांगली चर्चेत आली आहे. राज्यात महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्या, तर महाविकास आघाडीने मोठी झेप घेत 30 जागा जिंकल्या. त्याआधी कधी निर्यात बंदी, कधी निर्यातीवर शुल्क यामुळे संतापलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात जाऊन मतदान केलं. यामुळे या निवडणुकीत मोठे उलटफेर बघायला मिळाले. यातच राज्यातील महायुतीच्या तब्बल 9 उमेदवारांना कांद्याने मोठा वांदा केलाय. काही विद्यमान खासदारांना घरी बसवण्याचं काम जनतेने केलं आहे. यातच आता दिंडोरी, नाशिक, शिर्डी, नगर, धुळे, माढा, सोलापूर, बीड आणि लातूर या लोकसभा मतदारसंघामध्ये कांद्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. केंद्र सरकारने 7 डिसेंबर 2023 रोजी निर्यात बंदी लादली आणि मार्च 2024 पर्यंत त्याला मुदतवाढ दिली. नंतर 4 मे रोजी पुन्हा निर्यात बंदी उठवली. मात्र या 4 महिन्यात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे 265 कोटी रुपयांचे नुकसान झाले. आता यातच एनसीएल या सरकारी कंपनीने केलेल्या कांदा निर्यातीतील घोळ, नाफेडने खरेदी केलेले 5 लाख टन कांदा खरेदीतील भ्रष्टाचार व शेतकऱ्यांची लूट, कांद्याच्या निर्यात मूल्यात केलेली अवाजवी वाढ, कांदा उत्पादनात कागदपत्री मुद्दाम दाखवण्यात आलेले घट या बाबींमुळे कांदा उत्पादकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रोष निर्माण झाला आणि तो निकालाच्या रूपाने या निवडणुकीत आपल्याला दिसून आला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ एक प्रकारे हे कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाते. तिथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केलं. त्यामुळेच भाजपच्या केंद्रीय मंत्री भारती पवार या पराभूत झाल्या. आता धुळ्यात भाजपचे खासदार सुभाष भामरे यांना देखील याचा मोठा फटका बसला. तर नगरमध्ये विखे पाटलांचं अस्तित्व धोक्यात आलं. सोलापुरात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना जनतेने नाकारलं. तर बीडमध्ये मुंडे घराणे तब्बल 34 वर्षानंतर प्रथमच सत्तेपासून दूर झाला. नाशिकमध्ये हेमंत गोडसे, शिर्डीत सदाशिव लोखंडे, लातूरमध्ये सुधाकर शृंगारे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता यातच पुढच्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे या 9 लोकसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांनाही कांद्याचा फटका बसणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.